त्यासाठी 1 चमचा म्हणजे 2 लिटरसाठी 2 चमचा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. घरचं प्रमाण सांगतं, घरी आपण जनरली करू शुद्धिक्रिया जेव्हा आपण घरी जाऊन करू तेव्हा. मग खारट कोमट पाणी शरीराच्या तापमाना एवढं 2 लिटर पाणी एका व्यक्तीला पुरेसं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचे. अखंड पाणी प्यायचं आहे. तुमची पाणी पिण्याची क्षमता जेवढी आहे, खारट कोमट पाणी पिणं सहजासहजी शक्य होत नाही सकाळच्या सत्रामध्ये. किंवा ज्यांना बऱ्याच जणांना आपल्याला काय होतं, सकाळी उठल्याच्यानंतर पाणी पिण्याची थोडं कोमट पाणी पिण्याची सवय असते. मग आपल्या पचनसंस्थेला ती सवय झालेली असते बऱ्याचदा की पाणी पचवण्याची. पण हे खारट कोमट पाणी सहजासहजी अधिक प्रमाणामध्ये आपल्याकडून पिणं शक्य होत नाही. आपल्या क्षमतेप्रमाणे अधिकाधिक कंठापर्यंत येईल. स्वतःहून उलटीची जोपर्यंत भावना होत नाही तिथपर्यंत आपल्याला हे पाणी प्यायचं आहे. आणि ते कंठापर्यंत येणारे पाणी पिण्याच्या नंतर अधिकाधिक काय करायचं आपल्याला, ही जी 2 बोटं आहेत तर्जनी आणि मध्यमा, त्याची नखं काढलेली असावी, जेणेकरून आपण जिभेच्या पाठीमागे ठेवणार आहोत, जेणेकरून इजा होणार नाही, नख लागणार नाही आपल्या घशामध्ये. ही 2 नखही काढलेली असावीत. जीभ बाहेर काढून आपल्याला जिभेने हलकासा पाठीमागे दाब देऊन काय करायचं, आपल्याला ही क्रिया करायची आहे. हलकासा दाब दिला आणि पोटाला आतमध्ये खेचलं की पाण्याला काय होते, जागाच शिल्लक राहत नाही मध्ये, ते पाणी बाहेरच पडणार आहे. अपेक्षित असं असतं की हे पाणी पूर्ण बाहेर पडलं जावं. 3-4 लॉटमध्ये हे पाणी पूर्ण बाहेर पडलं जावं असं अपेक्षित आहे. पण जरी नाही पडलं तरी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. शेवटी पाणी येते आणि पाण्याचं काम आहे शरीराची शुद्धी करणे. बाह्य शुद्धी तर आपण करतच असतो, पण ही अंतर्गत शुद्धी आहे. आणि मग ते आतील शुद्धी करणे हे पाण्याचं कामच आहे. नंतर काय होईल, हे पाणी पचेल आणि शौच्या वाटेनंतर दिवसभरामध्ये कधी हे पाणी बाहेर पडणारच आहे. हे पाणी काही शिल्लक राहत नाही. पण प्रयत्न असा असतो की 3-4 लॉटमध्ये हे पाणी पूर्ण बाहेर काढून टाकण्याचा. आता बऱ्याचदा काय होतं की हा दाब दिल्याच्यानंतर जिभेच्या पाठीमागे जेव्हा हलकासा आपण दाब देतो, पोटाला आतमध्ये खेचतो, तेव्हा हे पाणी बाहेर पडत असताना 3ऱ्या किंवा 4थ्या लॉटमध्ये एखाद्या वेळेस असं लालसर एखादं पाणी पडू शकतं, येऊ शकतं. तेव्हा घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण जर आपण क्रिया पहिल्यांदा करत असतो तर आपण काय करतो, अतिरिक्त जोर लावतो आणि एखादी कुठंतरी नस वगैरे थोडीफार प्रमाणामध्ये जर डॅमेज झाली तर लालसरपणा थोडासा येऊ शकतो त्या पाण्यामध्ये. घाबरून जाण्याचं काही कारण नाही. नंतर ते व्यवस्थितरित्या होऊन जाईल. हां, पण सारखं वारंवार जर आपण ही क्रिया करत असू आणि जर प्रत्येक वेळी जर प्रत्येक क्रिया करत असताना जर लालसर पाणी पडत असेल तर तेव्हा मात्र आपण डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. एखाद्याला अल्सरचा प्रत्यक्ष त्रास असू शकतो. ज्यांना प्रत्यक्ष अल्सरचा त्रास सुरू आहे त्यांनी तर ही क्रिया करूच नये सध्या तरी. ठीक आहे. तर अशा प्रकारची क्रिया आहे ही 8 दिवसातून एकदा प्रत्येक रविवार जर आपण ठरवून दिलं या क्रियेसाठी. पूर्वतयारी काय आहे, शनिवारी रात्रीचा हलका आहार घ्यावा, साजूक खिचडी वगैरे खावी, जेणेकरून सकाळी उठल्याच्या नंतर पोट पूर्ण साफ व्हावं. आणि सकाळी ही क्रिया करण्याची, आता रविवार आहे आजही, आज आपण करतो ही क्रिया करण्याच्या पूर्वी काही सेवन केलेलं नसावं. चहा, दूध, कॉफी, बिस्किट सकाळी काही सेवन करून आलेलं नसावं. आणि मग पोट रिकामं असावं, शौच वगैरे झालेली असावी पूर्ण. आणि मग ही क्रिया करणं सोपं जाईल. क्रिया झाल्याच्या नंतर 1 तासापर्यंत काही आपण कुठलाही अन्नपदार्थ किंवा चहा, दूध, कॉफी सेवन करू नये. 1 तासानंतर आपण हलका आहार घेऊ शकतो. दिवसभरातला आहारही हलका ठेवू शकतो. म्हणजे फार आपल्याला मसालेयुक्त पदार्थ, तेलकट पदार्थ खाण्याची आवश्यकता घेऊ नये. दिवसभरामध्ये आजचा आहार जर वमन क्रिया केली तर दिवसभरातला आहारही कसा असावा, हलका असावा. फार तामसिक आहार नसावा किंवा मसालेयुक्त नसावा किंवा तेलकट आहार नसावा. अशी ही क्रिया आहे. आता ही क्रिया काय केली जाते, तुम्हाला सांगितलं की वमन ही क्रिया 8 दिवसातून एकदा आपण करू शकतो. त्याच्यासोबत सरांनी सांगितले तुम्हाला जलनेतीबद्दलची माहिती. जलनेती क्रिया तर अशी आहे की तिची आपल्या आंघोळीसोबत सांगड घालू शकतो आपण आंघोळीला गरम पाणी घेतोच आहे. नेतीपात्र असतंच आपल्याकडे, ते नेतीपात्र आहे, सहजासहजी उपलब्धही होते ते. आणि दररोज स्नान करत असताना दररोज जरी नेती क्रिया केली तरी त्याची काही अडचण नाही. तिच्या आंघोळीसोबतही आपण सांगड घालू शकतो. अशा दोन्ही क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. 6 शुद्धी क्रिया जरी असल्या तरी महत्त्वाच्या उपयुक्त 2 क्रियाबद्दलची आपण इथे माहिती पाहणार आहोत. आज ज्यांची इच्छा असेल ती करू शकतात इथे, पण ज्यांनी